नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट पॉझिटिव्ह साईडला केली आणि एंटायर दिवसभर निफ्टीची आहे 10-20 पॉईंट प्लस मायनस या रेंजमध्येच ट्रेड करत राहिला। चांगली गोष्ट आहे की आज निफ्टी 25,000च्या वरती स्लाइटली 25,000च्या वरती बंद दिला आहे, फक्त 5.25,005ला, पण 25,000च्या वरती बंद होणे एक चांगली गोष्ट आहे। काल ट्रेंडलाईन ब्रेकआउट आलेला निफ्टी फ्युचर्समध्ये, आज कॅशच्या लेवल्समध्ये ब्रेकआउट आहे आणि जर निफ्टी 25,000च्या वरती सस्टेन राहिला उद्याच्या सेशनला तर मला वाटते निश्चित आपल्याला एक जबरदस्त शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळू शकते 25,200 ते 250 पर्यंतची आणि एक 200-250 पॉईंटची तेजी निफ्टीला इथून पॉसिबल आहे जर निफ्टी 25,000च्या वरती मेंटेन राहिला तर। त्यामुळे निफ्टी उद्यासाठी लेवल्स बाय ऑन डीप आहे 25,000च्या वरती जोपर्यंत आहे 25,200-250 पर्यंत जाईल। 25,000च्या खाली आला तर मायनर डीप येऊ शकते एखादी 24,950 ते 24,900 पर्यंतची, पण मला वाटतं ते चान्सेस कमी आहेत। जर निफ्टी 25,050 क्रॉस केला तर निश्चित आपण 25,200 पर्यंतची वन वे रॅली बघू शकतो। बँक निफ्टीमध्ये 54,500 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट आहे। आज एंटायर दिवसभर इंटॅक्ट राहिला, पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये राहिली। 100-125 पॉईंट बँक निफ्टी पॉझिटिव्ह राहिली आज। इनफॅक्ट बँक निफ्टीमुळे निफ्टी थोडी तरली असं म्हणू शकतो। 54,500 सपोर्ट आहे। हायर लेवलला बँक निफ्टीमध्ये 55,000 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत। 55,000 पर्यंतचे जर निफ्टीला ब्रेकआउट आला तर बँक निफ्टीसुद्धा निश्चित आपल्याला उद्या 55,000 आणि त्याच्याही अभाव कदाचित जाऊ शकते। आज NSEमध्ये 1,360 शेअर्स वाढले, पडणारे 1,400 शेअर्स आहेत। 24 शेअर्स निफ्टीमध्ये वाढले, त्या बाजूला 26 शेअर्समध्ये पडझड आहे। एकदम मिक्स शो आहे NSEमध्ये आणि निफ्टीमध्ये वाढणारे पडणाऱ्या शेअर्सची संख्या सेम आहे, कारण मार्केटसुद्धा फ्लॅटच राहिले। सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा IT आणि ऑटो सेक्टरमध्ये डिक्लायनिंग बघायला मिळाली, त्या बाजूला बँक्स, फार्मा, एनर्जी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजमध्ये चांगली तेजी बघायला मिळाली। उद्यासाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहे। डाऊ फ्युचर्ससुद्धा 100% पॉझिटिव्ह आहे, 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे जर युरोपियन मार्केट्स US मार्केट पॉझिटिव्ह राहिले तर आपण निश्चित उद्या पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो। जसं मग सांगितलं निफ्टीने जर 25,050 क्रॉस करून मेंटेन राहिला तर 25,200 पर्यंत आपण निफ्टीच्या लेवल्स बघू शकतो। FIDIच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आज FISने विक्री केली 2800 करोडची, त्या बाजूला DISने बाईंग केले 4,260 करोडचं। त्यामुळे ओव्हरऑल FIचा विक्रीचा ओघ आहे, पण थोडासा मंदावताना बघतोय। जर FIची विक्री थांबली तर निश्चित आपल्याला एक शॉर्ट कवरिंगची रॅली 25,200-250 पर्यंत बघायला मिळू शकते। तर बघूया उद्या निफ्टी आणि मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।